नाही, भटक्या कुत्र्यांच्या बाबतीमध्ये आज महासभेमध्ये विषय घेण्यात आला होता। अतिशय गंभीर विषय भटक्या कुत्र्यांचा आहे। बऱ्याचशा लहान मुलांना कुत्र्याचा चावा घेतल्याने त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि आज सभागृहामध्ये याची सविस्तर चर्चा झाली आणि काही लोकांनी याच्यामध्ये भ्रष्टाचार केला आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिलेले आहेत। मी प्रशासनाचे आणि महापौरांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी हा विषय सभागृहात मांडला। ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवन रक्षा ॲनिमल वेलफेअर जी संस्था आहे, ट्रस्ट, तिच्या मार्फत मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्या भ्रष्टाचारावरती आळा घालण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि भविष्य काळामध्ये कुत्र्यांची संख्या कशा पद्धतीने कमी होईल याच्यासाठी एक मास वॅक्सिनेशन मोहीम कल्याण डोंबिवली महानगर क्षेत्रामध्ये लागू होणार आहे। भ्रष्टाचार एका डॉक्टरचं एका वेटरनिटी डॉक्टरचं आमच्या महापालिकेच्या मस्टरवर पण नाव आहे, तो महापालिकेतनं पण पगार घेत होता आणि तो जीवन रक्षा संस्थेच्या नावावर पण पगार घेत होता। त्याचबरोबर या संस्थेने जेव्हा यांना मुदतवाढ दिली नसताना पुढचे 3 महिने काम केलं आणि त्याच्यासाठी 30 लाख रुपये महापालिकेकडनं त्यांनी वसूल केलेत। असा विविध प्रकारचा भ्रष्टाचार याच्यामध्ये झालेला आहे आणि ते प्रशासनाला पुरावे दिलेत आणि त्याच्यावरती कडक कारवाई होईल।